उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा अखेर सुटलेला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी 9 दिवसांनी अखेर आपला संप मागे घेतलाय। आपण तो आता शशांक राव या संदर्भातली अधिकृत घोषणा करतात। वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर अंतिम तडजोडीसाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे। जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातलं वेतनवाढ लागू करण्याचे सुद्धा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत। याबाबत बेस्ट कृती समितीने सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे। आपण आता थोड्याच वेळात संप मागे घेणार असल्याची घोषणा बेस्ट कृती समितीने केलेली आहे। आता शशांकराव थेट वडाळा बस डेपोमध्ये पोहोचलेले आहेत। तिथे ते या संपाबाबतची आता अधिकृत घोषणा करतील आणि आपण बघतो मुंबईकर गेल्या 8 दिवस मुंबईकरांना बेस्ट संपामुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आता लवकरच बेस्ट बसेस हा रस्त्यावर आता पुन्हा एकदा धावायला लागतील। रेल्वे नंतरची दुसरी जीवनवाहिनी खरं तर मुंबईची बेस्ट बसेस आहेत, त्या पुन्हा एकदा आपल्याला रस्त्यावर दिसतील। खरं तर आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर उच्च न्यायालयाने कामगार संघटनेने तासाभरातच बेस्टचा संप मिटल्याची घोषणा करावी असा आदेश दिला होता। यावेळी कामगार संघटनेने वेतनवाढ जी 10 ऐवजी 15 टप्प्यात हवी अशी मागणी केली होती। तसंच वाटाघाटींसाठी औद्योगिक क्षेत्राशी संबंधित त्रयस्थ व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा केली होती। त्याशिवाय बेस्ट आणि पालिका प्रशासनासोबत बोलणी यशस्वी होणार नाही असं मत कामगार संघटनेने यावेळी व्यक्त केलं होतं। मात्र आता मध्यस्थांच्या साथीने कर्मचाऱ्यांच्या अंतिम तडजोडीसाठी उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला आता 3 महिन्यांचा अवधी दिलेला आहे। कामगार संघटनेकडून चर्चेसाठी माजी न्यायमूर्तींची नावाची शिफारस करण्यात आली आहे। मात्र संपकरी कर्मचाऱ्यांवर सुद्धा गेल्या 8 दिवस हे सर्व कर्मचारी संपावर आहेत, रुजू झालेले नाहीत कामावर, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं आश्वासन सुद्धा राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात संप मिटल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल आणि बस पुन्हा एकदा रस्त्यावर धावायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे गेले 9 दिवस हा त्रास सहन केल्यानंतर मुंबईकरांना आज अखेर हा दिलासा मिळणार आहे। आपण बघतोय या संदर्भातली आता अधिकृत घोषणा थोड्याच वेळात आपण बघतोय वडाळा बस डेपोमध्ये आता केली जाणार आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा हा तिढा अखेर सुटलेला आहे। 9 दिवस हा संप चाललेला आहे आणि कोर्टात हा यशस्वीपणे सुनावणी केल्यानंतर किंवा हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। ज्या पर्पजसाठी जे लोकांना लाखो लोकांना इनकन्व्हिनियन्स होत होतं बेस्टच्या स्ट्राईकमुळं, तो आज पर्पज मला सॉल्व्ह झालेला आहे असं वाटतं। जे 10 स्टेप इन्क्रिमेंटचे जे हे आहे ते मान्य केलेलं आहे कोर्टानं आणि बाकी 10 स्टेप इन्क्रिमेंटबद्दल आहे ते मेडिएटर ऑनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज डिसाईड करतील ॲज अ मेडिएटर म्हणून। ऑलरेडी आता मॅटर ते वर्कआउट झालेलं आहे आणि विदिन 1 आवर ते स्ट्राईक कॉल ऑफ करतील। उच्चस्तरीय समितीने काही सुचवलेलं आणि बेस्ट प्रशासनानं 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर सध्या कामगार समाधानी आहेत आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी संप अखेर मागे घेण्याचा ठरवलाय। यामध्ये एकमध्ये बेसिक वेतन हे 7,930 ऐवजी 6,680 वर कुठेतरी तडजोड झालेली आहे। त्यामुळे 500 रुपयांच्या ऐवजी 1,250च्या वाढीवर आता संप मागे घेतला जातोय आणि जानेवारी 2019 पासून ही वेतनवाढ लागू करावी। इतकंच नाही तर संपकरी कामगारांविरोधात कोणतीही कारवाई होणार नाही असं आश्वासन सुद्धा राज्य सरकारने न्यायालयात दिलेलं आहे आणि पुढील मागण्यांच्या चर्चेसाठी आता मध्यस्थ देखील असणार आहे आणि या पुढील मागण्यांसाठी 3 महिन्यात ही मध्यस्थ चर्चा पूर्ण करणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारने कोर्टाला दिलेलं आहे। म्हणजे ग्रेड पे आता 1,250 वरून 6,680 इतकी झालेली आहे। इतकंच नाही तर बेस्टचं बजेट महापालिकेच्या बजेटमध्ये विलीन करण्याच्या निर्णयावर सुद्धा या 3 महिन्यांच्या अवधीमध्ये चर्चा करणारी आणि महत्त्वाची मागणी खरं तर या बेस्ट कर्मचाऱ्यांची होती की पालिकेमध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यावं। ही महत्त्वाच्या मागणीवर आता 3 महिन्यामध्ये कुठेतरी मध्यस्थाकडनं तडजोड करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि बेस्टचा तोटा कसा कमी करता येईल यावरही तज्ज्ञ समिती आता निर्णय घेणार आहे। इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याबद्दल सुद्धा कामगार संघटनांकडून मतं मागवली जाणार आहेत। हे 10 मुद्दे आहेत, या 10 मुद्द्यांवर कुठेतरी आता तडजोड करण्याची भूमिका बेस्ट प्रशासनाने बेस्ट कृती समितीने घेतलेली। सीमा दाते आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सीमा, खरं तर आपण बघतोय आज हायकोर्टाने हे तसे निर्देश दिलेले आहेत, अगदी बेस्ट कृती समितीने सुद्धा आपण संप मागे घेतो असं आश्वासन दिलेलं आहे, पण या सगळ्याबाबत कामगारांचं नेमकं काय म्हणणं आहे? बेस्ट कामगार या सगळ्या तडजोडीबाबत समाधानी आहेत का?
नक्कीच मनोश्री, खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की सगळे कामगार जे आहेत त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि कुठेतरी उच्च न्यायालयामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या होत्या या सगळ्या घडामोडींवरती आणि या सगळ्या निर्णयावरती बेस्ट कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी समाधानी असल्याचंच आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीनं कोर्टानं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या 15पैकी 10 मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी 3 महिन्यांची मुदत वाढची आहे ती दिली आहे. इतकंच नाही तर या सगळ्या मागण्यांचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे जे निवृत्त न्यायाधीश आहेत यांची देखील या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आणि यामुळे पुढे जर पाहिलं तर कुठेतरी आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना आशेचा किरण जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी जे कर्मचारी आलेले आहेत ते सगळे जर या ठिकाणी आपल्याला समाधानी जे आहेत ते पाहायला मिळतात. कृती समितीची या ठिकाणी आधी बैठक झाली होती. या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला येण्यापूर्वी कृती समितीची आहे ती बैठक घेत होती आणि बैठक घेतल्यानंतर कृती समिती जी आहे ती आता या ठिकाणी जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांसोबत चर्चा जी आहे ती करते, संवाद साधताना पाहायला मिळते आणि या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष मागण्या ज्या आहेत त्या बाकी होत्या, त्याचबरोबर महापौरांसोबत ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकांमध्ये देखील या मागण्यांचा विचार केला गेला नव्हता. पण आता उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीच्या पगारवाढीचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा होता आणि या मुद्द्यावरती 10% पगारवाढ जी आहे ती जानेवारीपासून सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर पुढील 10% पगारवाढ जी आहे या पगारवाढीबद्दल जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत यांच्याबद्दल खरोखर विचारविनिमय जी आहे ती होणार आहे आणि याबद्दलचा अहवाल सादर करणार आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे एकूणच जर पाहिलं तर न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत त्या ठिकाणी खरं तर या कर्मचाऱ्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांवरती समाधान देखील व्यक्त केलंय. सीमा, तो आमच्यावर अशीच राहा. आपण बघतोय सध्या शशांक राव बोलतात वडाळा बस डेपोमध्ये कुठेतरी संध्याकाळपर्यंत आज बेस्टचा संप मिटण्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर कुठेतरी सुखावला आहे. शशांक राव यांचं सध्या भाषण सुरू आहे. यामध्ये त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. 3 वर्षापासून सांगत होतो बोला बोला बोला, हे सत्ताधारी बोलायला तयार नाही. परवा बोललं गेलं, उद्धवजी म्हणाले पैसे नाही, पैसे कुठून आणायचे, बोलले की नाही बोलले म्हणजे, आणि हेही बोलले की किती पीएचडी ला मदत करायची. आता ही पीएचडी ठरवेल आपल्याला किती मदत करायची. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मग तो काय ज्युनियर आणि तो काय सिनियर सर्वांचे करार समोर असतील आपल्या. आणि जे आपल्या ज्युनियर बांधवांना सांगतात टेम्पररी होते ना, रावसाहेबांनी परमनंट करून घेतलं, नाहीतर आज या नालायकांच्या निधीमध्ये एकाची नोकरी शिल्लक राहिली नसती. बघितला तर म्हणे आता हे महिला किती म्हणजे 11 आणि 12 पासून लागलेले 2007 पासून जर आपल्याला आता 10 पावलं 12,500 किंवा 20 पावलं 2,500 म्हणजे आम्हाला किती मिळणार, 500 रुपये. मी तुम्हाला सांगतो कधीही लागलेला असाल, फक्त 7चा असेल, 11चा असेल, 12चा असेल, तुम्हाला किमान 7,000 रुपये वाढणार आहे. त्या अनुषंगाने जे काही मिळणार आहे आणि हे समजून आले असा भाग कसा आहे तसं ते एवढी वर्ष रेंगाळा काढला. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा प्रश्न जर त्यांना मिटवायचा असताना खास करून ज्युनियर ग्रेडचा प्रश्न फार सोपं होता, कारण की बीएससी कमिटी त्यांची आहे. ही बीएससी कमिटी त्यांची आहे. हा प्रश्न ते कधीही मिटवू शकत असते, पण त्यांनी मिटवला नाही. आज आपण या सर्वांना
दाखवून दिलेला आहे त्यांची ताकद काय. मी नेहमीच सांगतो आणि मी तेव्हाही सांगितलं होतं, आपण सांगितली होती मागे बहिणी सांगितलं मी एकटा निर्णय किंवा समिती एकटा निर्णय घेणार नाही, मी आपल्या समोर येऊन निर्णय घेणार. त्यामुळे आपण आज इकडनं घेऊन जात आहोत. मस्ती करते कारण की यांना झोमणार आहे. जे आहे तुमच्या समोर ठेवलेला जेवढा आता तर घेणार आहोत आणि जे काही ज्युनियर ग्रेडला मिळणार आहे ते 1 जानेवारी 2000 पासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या पगारात येणार आहे आपल्याला. एग्रीमेंट घेऊ तर मागचा एग्रीमेंट 31 मार्च 2016 संपलेला आहे. एग्रीमेंट झाल्यानंतर 1 एप्रिल 2016 पासून जे काय एरियर्स असतील ते एरियर्स सगळे आपण आपल्या सर्वांमुळे आपला विजय झालेला. अजून एक त्या लोकांनी आपल्या घरी फेसमाच्या नोटिसा पाठवलं, अनेकांना मिळाले असतील. मी काही कामगारांनी मला विचारलं होतं काय करू. मी सांगितलं होतं प्रेम करून ठेव, आपल्या पोरापोरांना सांगायचे ऐतिहासिक लढ्यामध्ये लढवलं. आज निर्णय झालेला आहे की संप काळामधील सर्व सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि संघटनांवर कोणतीच कारवाई केली जाणार नाही. आपण लढा सुरू केला, आपण लढा लढत आलो, एक एक टप्पे घेत गेलो. आता सर्व काही आपण घेणार आहोत आणि म्हणून या यशस्वी लढ्यानंतर जसं संप करायचं नाही तुम्हाला विचारलं होतं तसं आता हा विजय झाल्यानंतर आता संप घ्यायचा. धन्यवाद. आपण मी सांगितलं तसं पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये आपला पगार वाढलेला आपण बघतो अखेर हा संप आता मागे घेण्यात येत आहे. आपण बघतो आता थोड्याच वेळात बेस्ट बसेस पुन्हा एकदा आता रस्त्यावर धावायला लागतील. शशांक राव यांनी तशी घोषणा केलेली आहे. जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांवर अखेर यशस्वीपणे चर्चा झाल्याचं शशांक राव यांनी जाहीर केलेलं आहे आणि आता बेस्ट कर्मचारी जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण मुंबईतला सर्वात मोठा असा ऐतिहासिक बेस्टचा हा संप झालेला आहे. सीमा दाते आपला प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. सीमा, कामगारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत या ठिकाणी? सीमा दातेच्याशी आपण संपर्क करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. मात्र आपण बघतो गेले 8 दिवस हा संप सुरू होता. कामगार आणि आपल्या मागण्या अगदी लावून धरल्या होत्या. अगदी अनेकदा तडजोडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कामगार काही मागे हटले नाहीत. शेवटी हायकोर्टाच्या आदेशानंतर
आणि कुठेतरी हा संप अगदी सकारात्मक मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर हा संप अखेर मागे घेण्यात येतोय आणि तसे आता घोषणा शशांक राव यांनी वडाळा बस डेपोमध्ये केलेली आहे। त्यामुळे कामगारांनी एकच आता जल्लोष केलेला आहे। उच्चस्तरीय समितीने सुचवलेला आणि बेस्ट प्रशासनानं ज्या काही मागण्या केल्या होत्या त्यावर यशस्वीपणे कुठेतरी तडजोड झालेली आहे आणि त्यामुळे अखेर आता मुंबईकर जे गेले 8 ते 9 दिवस अगदी त्रासलेला आहे त्या मुंबईकराची आता मात्र सुटका झालेली आहे। बेस्ट बसेस लवकरच आता रस्त्यावर पुन्हा पहिल्यासारख्या धावताना आपल्याला बघायला मिळतील। सीमा दाते आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सीमा, ऐतिहासिक असा हा खरं तर संप झालेला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांचा आता या क्षणाला नेमका काय प्रतिक्रिया आहेत? सीमा दाते यांच्याकडे आपण जाणार आहोत, मात्र आपण बघतोय की जल्लोष करताना दिसतात प्रत्येक बेस्ट कर्मचारी, कारण त्यांच्या अनेक मागण्या होत्या। वेतनवाढ खरं तर लागू करण्याची मागणी होती, त्या संदर्भात 10ऐवजी 15 टप्प्यात हवी अशी त्यांची मागणी होती, मात्र त्याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे। 1250 रुपयाची आपण बघतो दरम्यानचा जो टप्पा आहे तो पार करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, तशी मागणी मान्य झालेली आहे। दुसरीकडे इतर ज्या मागण्या होत्या की विलिनीकरण करण्यात यावं पालिकेमध्ये, त्या संदर्भात आता कुठेतरी मध्यस्थाद्वारे तडजोड काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा 9 दिवसांनी अखेर आपला संप हा मागे घेतलेला आहे। आणि हा बेस्ट संप यशस्वी झाल्याची आणि आपल्या मागण्या मान्य झाल्याची घोषणा शशांक राव यांनी केल्यानंतर हा बेस्टचा संप मागे घेण्यात आलेला आहे। बेस्टचे कर्मचारी आहेत त्यांनी एकच जल्लोष सुद्धा सुरू केलेला आहे। याबद्दल आपण बघणारच आहोत, पण घेऊया एक ब्रेक। पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।